मग कसा वाटला आजचा एपिसोड? म्हणजे आज इतके दोघले लोक एक्सपोज झाले ना, ज्यांचा स्टँड फक्त 3 ते 4 दिवसापूर्वी वेगळा होता आणि आज डायरेक्ट स्टँड फुल ऑफ चेंज झालेला आहे, जो आज आपल्याला पाहायला भेटलेला आहे. ज्या प्रकारे स्टँड घेतला पाहिजे चोरीच्या गोष्टीवरती, दोघलेपणाची हद असते. जी ऑडियन्स आज लास्ट वीकमध्ये ज्या गोष्टी अनुश्री रुचिताला बोलत होते चोरीवरून, आज राकेशला काय बोलणार काय माहीत. स्टँड जरा जेंटलमॅननी चोरी केलेली आहे ना, तर आजचा एपिसोड इंटरेस्टिंग होता असं म्हणू शकतो आपण. तर सगळ्यात पहिला बवाल राशनवरून झाला. जे राशन घरामध्ये राशनची कमी आहे 2-3 दिवसापासून, आणि आपल्याला आपल्याला फुटेज दाखवलेली नाही की चोरी कोणी केली. बिग बॉस एक तरी प्लीज फुटेज दाखवा की चोरी कोणी केली. तुम्ही तुमच्या जे आवडते कंटेस्टंट आहेत त्यांचे लपून ठेवता, आणि अनुश्रीने रुचिताने केलं की लगेच दाखवता की तिने डेअरी मिल्क केली, चोरली, हे केलं ते केलं. बाकीच्या कंटेस्टंटचे कधी दाखवणार? आम्हाला त्या गोष्टी माहीतच नाही. जर ह्याच्यावरून बवाल झाला नसता तर आपल्याला ह्या गोष्टी समजल्याच नसत्या. तर बेसिकली जे आटा होता, तांदूळ होतं, ते प्रभूच्या ड्रावरमध्ये सापडलेलं आहे. प्रभूचं म्हणणं आहे की त्याने राकेशने दिलं त्याला लपवायला, आणि राकेशचं म्हणणं आहे की मला कोणतं दिलं पण मला आठवत नाही, मी काही देव नाही, मला आठवत नाही, मला नाही आठवत. असं कसं कोणाला आठवेल? म्हणजे कशी गोष्ट आहे की त्याला 4 दिवसापूर्वी कोणी दिला आणि त्याला आठवत नाही का? त्याला सांगायचं नाही काय? किती प्रिटेंड भाई. हे ऍक्टिंग स्किल कुठे घेऊन, रियालिटी शो आहे ना हा, ऍक्टिंग स्किल कुठं घेऊन जाणार आहे ते नाही माहीत. त्यांच्यामध्ये गट्स नाहीत, हिंमत नाही. तितकेच कंटेस्टंट आहे ते प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी त्यांच्या वागण्यावरून. त्यामुळे ते नॉमिनेट झाले. त्याच्यामुळे एवढं काही हायपाय नाही, हायपर होण्याची गरज नाही. तर त्यांचं स्टँड आहे की मला नाही माहीत कोणी दिलं, मला आज कोणीतरी दिलं होतं पण मला आठवत नाही आहे सध्या. आणि मी तन्वीचा तर वेगळा स्टँड आहे. मी फक्त आटा ठेवलेला आहे, मी तांदूळ नाही ठेवले. मला चोर म्हणतात, मी हायपर होते, माझं हे होते, मला ते होते. सिरियसली ते सागर दादा बोलताय तुला कोणी चोर म्हणत नाही. नाही तुम्ही मला चोर म्हणताय, काय ती ॲक्टिंग होती. आज फुल ऑफ ड्रामा होता. एवढी गोष्ट होती, अशी एवढी मोठी बनली ती, आणि खूप जास्त ओव्हर ड्रामा दिसला कंटेस्टंटचा. सेम गोष्ट टोळीमधल्या लोकांनी केली तर भाई किती त्यांना शिव्या दिल्या, आणि सेम गोष्टी आज ह्या लोकांनी केलेल्या आहेत. त्यांना इतका देतो बिग बॉस मला हा गेम सोडायचा आहे, मला हा शो सोडायचा आहे, मला दरवाजा ओपन करा, मला असल्या शोमध्ये नाही राहायचं जिकडे मला चोर म्हटलं जातं, मला हे केलं जातं. भाई एवढे हुंदके देऊन रडत होती. फुल ऑफ ड्रामा होता. माहीत नाही की ते हे मी जे बोलते इनसेन्सिटिव्ह वाटेल, पण फुल ऑफ ड्रामा होता. जे नॉमिनेशनमध्ये झालं किंवा जे आता हे चोरीत झालं ते रिअल फील होतच नव्हतं. बाकी तुमचे तुम्ही त्यांचे फॅन असाल तर तुम्ही त्यांना हे करू शकता, सपोर्ट करू शकता. बट मला तन्वीचा फुल ऑफ ड्रामा होता. काही नव्हतं की शो सोडायचा, हे सोडायचं आहे, चोरीचा म्हणजे सिरियसली तिथं काय भाई, आटा तांदूळ 100 कॅमेऱ्याच्या आतमध्ये एका शोमध्ये, रियालिटी शोमध्ये चोरीचा आरोप लावला माझ्यावरती, आता मी सुटणार नाही, मला 10 वर्षाची कैद होणार आहे, अशी रिॲक्शन होती भाई तिची. प्लीज बिग बॉस तुम्हाला एक कृपया ऑडियन्स कडून की दरवाजा ओपन करा आणि तन्वीला बाहेर सोडा. तिची इच्छा आहे, तिची इच्छा पूर्ण करून टाका. तुमची फेवरेट तन्वी आहे. आणि इथे राकेश अशा हातपुडी, मला आठवत नाही. तू माझ्यावर का जोडते? मला आठवत नाही काय झालं. लीडर असा नसतो, लीडर जिम्मेदारी घेणारा असतो. आता तोंडावरती त्याच्या कोणी काय बोलत नाही, सगळे पाठीमागं. दिव्या समोर जाऊन त्याला जाऊ दे सोड, त्याला असं इतकं चांगलं बोललं, पाठीमागे प्राजक्ता जाऊन की ही मला आवडलं नाही, इतक्या सॉफ्ट भाषेमध्ये बोलली ना ती. पण ज्यावेळेस सेम गोष्टी झाल्या, ज्या लोकांनी त्याचं ही दिव्याच होती, ज्यावेळेस अनुश्री आणि फक्त एक अंड चोरलं, एक जे अंड चोरलं 30-15 रुपयाचं अंड, 90 रुपयाचं अंड काहीतरी होतं, ते चोरल्यानंतर मी ह्यांचं जेवण बनवणार नाही, मी गुन्ह्याला खून करणाऱ्याला मी जेवण घालू शकणार नाही, वृत्ती आहे, चोरी करणे ही एक वृत्ती आहे. तुझ्या भावाला नाही समजली चोरी करणे ही एक वृत्ती आहे? ह्याच टोनमध्ये का नाही तू बोलली त्याच्याशी की चोरी करणे एक वृत्ती आहे आणि मी तुला जेवायला नाही घालणार, हा माझा इंडिव्हिज्युअल स्टँड आहे, हे नाही तू बोलली. डबल फेस दिसून येत नाही का? डबल फेस की जिकडे मी सगळ्यांना जे बोलू शकणार नाही त्यांच्याविषयी मी सगळ्यांविषयी बोलणार. मग आता ही जी तुमची प्रजा आहे ते उपाशी आहे, जे बोलतात की आम्ही कालपासून जेवण केलं नाही, मी परवाचा शिळा भात खाल्ला, ह्या
ह्या लोकांची जी हालत होती ते पाहिली नाही तू स्वतः सांगते की तन्वीला माहिती होतं तांदूळ कमी आहेत, त्यांना पुरणार नाही, तरीही तिने तांदूळ दिले नाहीत. ह्यावेळी तुला स्टँड घ्यायचा नाही. लीडर हाच असतो ना की प्रजाची जी बी समस्या ते सुधारायचं. तर तू इतक्या मोठमोठ्या खुना, वृत्ती, हे ते गुन्हेगार, अशी इतक्या भाषावरती फक्त भाषण असं वाटतं. डबल फेस दिसून आलं. बाकीच्या लोकांनी पण स्टँड नाही घेतला. आयुष जाऊन त्याला बोलतोय तर भाई तो राकेश तू ग फालतू काय बोलतोय, फालतूगिरी काय करतोय, आणि इथं शिव्या दिल्या तिने आयुषला त्याने, आणि इथं त्याला शांत केलं. पण आयुषने थोडा बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला खूप फर्मली स्टँड घ्यावा लागेल. ज्या प्रकारे आयुषने इतकं नॉर्मल हे चुकीचं होतं तर ॲटलिस्ट घेतला तरी आहे. पाठीमागे जाऊन गोड तर नाही बोलला की जाऊन समोर थोडासा बोलला. दिव्यासारखं तर केलं की पुढे वेगळं पाठीमागे वेगळं त्याने बोला. तो त्याच्यावरती भडकला की बाई तू काय फालतूगिरी करतोय आणि गप्पे हट्टे ही भाषा झाली. सो क्लासवाल्याची, जेंटलमॅनची भाषा होती. त्यांनाच माहिती जे भाषेवरती लेक्चर देत आहेत ते बघा स्वतः काही करतायत. तर त्या आयुष्याचा मला थोडा स्टँड घेतलेला तो आवडला. त्याच्यानंतर आपण पाहिले की जोड्यांमध्ये सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. दीपाली आणि दिव्या, अनुश्री आणि राकेश, विशाल आणि ओंकार, प्रभू आणि सागर, बाकी कोण तिघांना बांधलं. रोशनदादा, करण आणि सचिनला एका ह्याच्यामध्ये बांधलं त्रिकोटमध्ये, आणि तन्वी आणि रुचिता. पाहिलं तन्वी फुल ऑफ पहिले हिंदी बिग बॉस बघून आलेले आहे, त्यामुळे हे सगळे ड्रामा चालू आहेत त्याचे. कारण प्रत्येकाने पाहिलं की या गोष्टी कोण करत होता. तर आज या नॉमिनेशनचा जो महत्त्वाचा टास्क होता की सिल्वर कुराड आणि ब्रॉन्झ कुराड 2 आणि 3 सगळ्यांनी 3-3च घेतले होते नॉमिनेशनचे. त्याच्यामध्ये काही असं नाही. सगळ्यात अगोदर रुचिता येते, आणि तर रुचिता ओंकारला ऑलमोस्ट सगळ्यांनी केला असं म्हणू शकतो. ओंकार वी कंटेस्ट नाही सगळ्यांना माहिती आहे. मला इथं सचिन दादाचं आवडलं की सचिन दादांना जेवढ्यांनी नॉमिनेशन केलं ना त्यांनी प्रत्येक वेळेस स्वतःचा स्टँड घेतला आणि बोललेत की हे मला आवडलेलं नाही, मी कुठे बोललो नाही. त्यांनी स्वतःसाठी आवाज उचलला, पण ओंकारने नाही उचलला. आणि तिसरं आयुषला केलं. आयुषने कॅप्टन्सीची जी गोष्ट त्याच्यावरती मान्य केलं नाही. आयुष मान्य नाही करायचे, नॉमिनेशन आहे, बाहेर जाऊ शकतो. त्याच्यानंतर आयुष येतो नॉमिनेशन करण्यासाठी, आणि ओंकार, प्रभू, दीपालिता यांना नॉमिनेट करतो. मला प्रभू आणि सचिन दादाच खूप आवडलं नॉमिनेशनमध्ये. प्रभूने स्वतःची मतं ठामपणे मांडली. कोणी त्याला नॉमिनेशन केलं तर त्याला रिटर्न म्हणजे स्वतः डिफेन्स केलं तर ही गोष्ट खूप चांगली, त्याला प्रॉपर गेम समजतो. त्यामुळे मला वीक कंटेस्टंट प्रभू वाटत नाही, पण सॉफ्टवेअर टार्गेट सगळ्यांसाठी प्रभू आहे, स्पेशली त्याच्या स्वतःच्या ग्रुपसाठीच. त्याच्यानंतर प्राजक्ता येते. प्राजक्ता ॲज युजल अनुश्रीला नॉमिनेट करते आणि ओंकार प्रभूला करते. प्राजक्ता तर पहिल्या वीकपासून प्रभूलाच नॉमिनेट करते, कारण वीक कंटेस्टंट सॉफ्ट टार्गेट आहे असं म्हणू शकतो. पण त्याने हे केला, त्याने डिफेन्स केलं प्राजक्ताच्या विरोधात. दिव्या येते आणि दिव्या सचिन दादाला करते, आणि त्यांचं इतकं भाऊ इतकं स्ट्रॉंग कनेक्शन आहे, सचिन दादाला करते. नंतर प्रभूला करते, आणि प्रभूने भाई काय उत्तर दिले, आणि तिसरे रोशन दादाला करते. पण प्रभूने जे उत्तर दिले भाई त्या दिव्याला, ॲक्च्युअलमध्ये तो बोलतो की तू फक्त भाषणच करते, तू बाकी दुसरं काय करत नाही. ती भाई भडकली ना की बाहेरच्या गोष्टी आणू नको, हे करणं. भाई ऐक, अगोदर ऐक तो काय बोलला. तो बोलला की तू इथं फक्त भाषणच करते, तू बाहेरच्या काही काढलेलं नाही, तो इथलंच बोलत होता. अगोदर ऐकायला शिक. तुझ्यापेक्षा चांगला स्टँड प्रभूने घेतलेला आहे. आणि इथं प्रभूने जे प्राजक्ताला बोलली की तुझा गेम फक्त त्या राखेच्या पाठीमागेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुझा गेमच नाही, ज्या प्रकारे ती बोलली ना. आणि नल्ले कंटेस्टंट हे ते काय चालू होतं भाई, इतकं चालू होतं की काय सांगता. प्रभूने पण तिच्याबरोबर इतकं चांगला स्टँड घेतला ना की समजत ह्याला प्रभूला गेम समजत नाही असं तिचं म्हणणं होतं. पण प्रभूने तिला जे काढलं ना की ज्या प्रभू म्हणते तुझ्यापेक्षा जास्त समजतो, तुझ्यासारखं भाषणच नाही करत मी काय केलं नाही मला सांग, वीक कशा नाही मी. भाई काय डिफेन्स केलं प्रभूने, 1 नंबर डिफेन्स केलं. आणि रोशन दादाला पण म्हटली की मला वीक वाटतात, कशाने वीक वाटतात काय माहित. रोशन दादाने काय उत्तर दिलं तिला की मी फक्त माझ्या टोळीच्या खिलाफी जाण्याची माझी हिंमत आहे, तू फक्त रोशनच्या पाठीमागे खेळते. आणि अशाच गोष्टी ज्या प्रकारे तिला डिफेन्स केलं 1 नंबर, तिची बोलती बंद झाली होती. फक्त तिला वाटते की इंग्लिश बोललं म्हणजे ती खूप जास्त हुशार आहे. 4 शब्द बोलल्याने कोण हुशार होत नसतं. 4 पुस्तके वाचल्याने फक्त 10 वेळ बोलून दाखवायचं नसतं की मला येतं, ठीक आहे, तर चांगली गोष्ट आहे. गेम खेळायला आलेस ना, गेम खेळ ना. मग स्वतःच बाहेरच्या 100 गोष्टी काढते, आणि तो प्रभू त्यातल्या गोष्टी सांगतो घरामधले, तर होय तू माझ्या बाहेरच्या गोष्टीवरती. भाई बस कर ड्रामा. कंटेस्ट सारखं वागायला शिकलं. सगळे म्युच्युअल आहेत, सगळे सेम पेजवरती आहेत.
नंतर विशाल येतो, विशाल प्रभू सचिन ओंकारला करतो. हे आता प्रभू तरी सॉफ्ट टार्गेट झालेला आहे, वीक नाही प्रभू. प्रभू खूप चालू माणूस आहे. सचिन दादाने स्वतःचा स्टँड घेतला, मला खूप जास्त आवडलं, पण ओंकारने नाही घेतला तो स्टँड. सागर दादा येतात जे सचिनला, आयुषला आणि ओंकारला करतात, प्रभूला नाही करत. आणि अनुश्री येते. ओंकारचे काही रिझन असतं की कॅप्टन्सीमध्ये त्यांना ते चांगली निभवली नाही. आणि सचिन दादाचं असतं की ते जास्त हे करत नाही, सगळ्यांशी घुल मिळत नाहीत, स्ट्रॉंगली पॉईंट घेत नाहीत असं म्हणणं असतं. आणि ओंकारचं तर कॉन्ट्रीब्युशन कमीच आहे. अनुश्री येते, ओंकार सचिन आयुषचं नाव घेते. दीपाली येते, आयुष करण आणि सचिनचंच नाव घेते. अगेन रोशन दादा येतात, तन्वीचं नाव घेतात आणि राकेशचं नाव घेतात. भाई राकेश जेव्हा आपण नॉमिनेशनमध्ये येतो असा बोखला तो ना, तो त्याला बिलकुल सहन होत नाही की त्याच्या विरोधात कोणी नॉमिनेशनमध्ये त्याचं नाव घेतलं. असला बोकला ना तो. तुम्ही अजून एकदा विचार करा, नीट विचार करा, अजून एकदा विचार करा, विचार करून बोला, विचार करून बोला. अरे ते बोलतात की मी फर्म आहे माझ्या स्टँडवरती, मला तू वीक वाटतो, तू वीक वाटतो. तू तुझ्या अगोदर दिव्यात तुझा स्टँड घेते तर इथं म्हण सांगा मला. सांगा त्यांनी इतकं कन्फ्युजन करण्याचं क्रिएट केलं, पण त्यांनी त्यांचा फेसला बदल नाही. स्ट्रॉंगली त्यांच्यावरती मला इतकं आवडलं, चेंजेस केला नाही त्यांचा फेसला. आणि इथे त्यांनी खूप ट्राय केला. तुम्ही विचार करून बोला, विचार करा, तुम्ही सांगा कुठं आणि कधी दिव्या माझ्यासाठी बोले. फर्स्ट डे पासून दिव्या तुमच्यासाठीच बोलते. प्रत्येक स्टँड तू काही घेतलेला नाही, फक्त दिव्यानेच घेतलेला आहे. आणि त्यांना उलट विचारतात की सांगा सांगा. काय राकेश, एवढ्याशा गोष्टी तुम्ही स्वतःला इतकं रिस्पेक्टफुल म्हणता, स्वतःच्या फॅन इतकी जादा फॅन आहे, तुम्हाला वोट नाही करणार का? ज्या प्रकारे त्यांना इतके हे केले. सेकंड त्यांचं थर्ड नॉमिनेशन दिव्या होतं, दिव्याने राकेशला नॉमिनेट केलं, एवढं भारी वाटलं ना. बाकी कोणी केलं नाही. विकेच कंटेस्टंट ते आहेतच, त्यामुळे प्रभूपेक्षा पण वीक कंटेस्टंट ते दोघे आहेत मला असं वाटतं. प्रभू स्वतःचा स्टँड घेतो, जिथे पाहिजे तिथं बोलतो, कुणालाही तो भेट नाही. त्यामुळे ना दिव्या आणि ते दोघं एकमेकांच्या ह्याच्यावरती बंदूक ठेवून खेळत आहेत आणि ते वीक आहे. तिथं दोघं जण त्याच्या दिव्या हिथं पण राकेशला बोलताना दिव्यामध्ये येते. सांगा सांगा, समोरच उदाहरण आहे, आता जस्ट 1 सेकंदापूर्वीच उदाहरण आहे. दोघांना पण नॉमिनेट केलं, चांगली गोष्ट नाही. प्रभू येतो, प्रभूने किती भारी केलं. प्राजक्ताने फर्स्ट डे पासून त्याला टार्गेट केलंय, त्या नॉमिनेट करते, हा माझं पिल्लू माझे असं करते काय. प्रभूने प्राजक्ताला केलं, गोड बोलून ते कट करते सांगितलं. नंतर आयुष आणि विशालला केलं, आणि विशालला भाई विशालला सांगितलं की त्याने हे चोरी केले, त्याने चोरी केली आणि चड्डीत घातली दही. भाई नेक्स्ट लेवलचं होतं ते. त्यानंतर राकेश येतो, राकेश रोशनला करतो टिट फॉर टॅट. राकेश त्याला टेम्पर सहन नाही होत. रोशन आयुष आणि सचिनला करतो. त्याच्यानंतर सचिन जे येतात ते अनुश्री आणि राकेशला करतात, त्याच्यासोबत दिव्याला करतात आणि ते दिव्या रडायला लागते वेगळंच भाई. आणि एकमेकांना नॉमिनेट करतायत आणि रडतायत, अलग लेवलचे. म्हणजे जरा आजच्या एपिसोडमध्ये ड्रामा खूप होता, इमोशन्स खूप असे चालत होते. म्हणजे तुम्हाला इतकं वाईट वाटतं नॉमिनेट कशाला करता, बेसिक गोष्ट आहे. म्हणजे काय पॉईंट आहे का याच्यामध्ये सांगा, की 1 सेकंदापूर्वी नॉमिनेट केले आणि दुसऱ्या सेकंदाला रडतायत की हे मला आता वेगळंच वाटलं. जाऊ द्या. तन्वी येते आणि ओंकार आयुष दीपालीला करते. हे जरा अचंबित करणार होतं की आयुषला तन्वी जिकडे वजन तिकडे भजन, जसे जसे आपले विशाल भाऊ बोलले होते की जिकडे वजन तिकडे भजन तन्वीचं असतं. आता आयुषची कॅप्टन्सी गेली, त्यामुळे तन्वी आता चेंज झालेली आहे. आता तन्वी जाणार, आता टोळीमध्ये जरा सदस्य वाढलेले आहेत ना, आता तन्वी टोळीमध्ये जाऊ शकते. ओंकार येतो आणि ओंकार पण प्रभू सचिन आणि आयुषला नॉमिनेट करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आयुष जसं दिवस जात आहे तसे तो स्ट्रॉंग होतोय. आयुषला करतो आणि तो पण रडायला लागतो असल्या जोराने. भाई राकेशने पण ज्यावेळेस रोशनचं केलं ना, त्याचं टेम्परे पाहिलं असलो जोराने, ते खालचं ते तुटलं असतं. ओंकारने पण सेम केलं, पण ओंकारचे इमोशन्स वेगळे होते आणि राकेशचे वेगळे होते. राकेश असा राग होता ना, ओंकारने केलं आयुषला त्यावेळेस पूर्ण तोडून टाकला हातोडाच आणि तो पण रडायला लागला. आयुष उठला नाही, आयुषने कंट्रोल केलं, पण ओंकार त्याने केलं, त्याची दोस्त त्याने खतम केली त्याच्याकडून. मग तू केलं तर तू प्राऊडली कर ना, कशा रडण्याची गरज आहे का? पण त्याचा मे बी सगळ्यांनी त्याला केला असल्यामुळे त्याचा तो राग असेल की ॲटलिस्ट आपल्या फ्रेंडकडून तर अपेक्षा नसेल. पण इथं ज्या प्रकारे राकेशचा, दिव्याचा, बाकी जे करण प्राजक्ता पाठीमागे बोलतायत, समोर इतकं बोलत नाहीत. अरे तुम्हाला माहित आहे, तुम्ही चोरीसाठी रुचिता, अनुश्री आणि विशालचं जेवण बंद केलं. आता कुठं केला तुमचा स्टँड? आता कोणीच बोललं नाही समोरून, की दिव्या पण नाही बोलली की त्याच मुली चोरी ही वृत्ती आहे,
खून गुन्हा केलेल्याला मी जेवण नाही घालू शकत, कुणाचा स्टँड नव्हता. काय आता ऑडियन्सचा काय, ऑडियन्स राकेश बापट यांना शिवाय घालेल, तन्वी यांना शिवाय घालेल, प्रभू यांना शिवाय घालेल. पूर्ण ब्लेम त्यांनी प्रभूवरती शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. तन्वी आणि राकेशने असे हात वरती केले. मला आठवतच नाहीये, मी काय देव आहे मला नाही आठवते. तर आजच्या ह्याच्यामध्ये सचिन, ओंकार, आयुष, प्रभू, दीपाली, दिव्या, रोशन आणि राकेश, अनुश्री हे लोक नॉमिनेशन आलेले आहेत. तर ओंकारवरती खतरा तर असणार आहे. तुमचं ओपिनियन काय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि ह्याच्यावरती काय स्टँड पाहिजे होता हे पण कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.